योगाचे फार महत्त्व आहे। या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश हमखास मिळतं। आणि जर तुम्हाला आपल्या कामात यश मिळवायचं असेल तर आपल्या कुलदेवतेची या दिवशी मनोभावे पूजा करावी। असं करणं शुभ फलदायी असतं असंही सांगितलं जातं। गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम असतं। गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणं सुद्धा उत्तम मानलं जातं। गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला जातो। अधिक मास सुरू असताना गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून लक्ष्मी पूजन करावं, ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होते असं मानलं जातं। अगदी काहीही जमलं नाही तरी या दिवशी देवी लक्ष्मीचं स्मरण करून तुपाचा दिवा लावून तिच्या मंत्राचा जप करावा। यावेळी ओम महालक्ष्मीभ्यं नमः या मंत्राचा जप करावा। शक्य असेल तर 108 वेळा आपण कमलगठ्ठेच्या माळेवर या मंत्राचा जप करू शकता। यामुळे नक्कीच आपल्या घराची भरभराट होण्यास मदत मिळेल। हा पहिला उपाय आहे जो तुम्ही अधिक मासाच्या पहिल्या गुरुपुष्यामृत योगावर करू शकता। यामुळे अधिक पटींनी तुम्हाला फळ प्राप्त होण्यास मदत मिळेल। अधिक मासाच्या पहिल्या गुरुवारी आणखी महत्त्वाची गोष्ट तुम्ही करू शकता, ज्यामुळे अनेक पटींनी पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं। अधिक मासात केलेली उपासना अनेक पटींनी पुण्य ठरते असंही म्हणतात। अधिक मासात पहिल्याच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग येणं ही गुरुसेवेची सुवर्ण संधी मानली गेली। म्हणूनच या दिवशी दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराज, साईबाबा, सद्गुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्रांचे पठण, उपासना करणं सुद्धा पुण्यकारक मानलं गेलंय। त्यामुळे चौपट लाभ प्राप्त होण्यासाठी आपण आपापल्या गुरुदेवांची पूजा उपासना करावी, ज्यामुळे चौपट लाभ प्राप्त होऊ शकतील। शिवाय गुरूंची कालातीत कृपा मिळवण्यासाठी आपण या अधिक महिन्याच्या गुरुपुष्यामृत योगामध्ये जी शक्य असेल ती सेवा आठवणीने करावी। एक छोटी सेवा सुद्धा गुरुपर्यंत पोहोचवून त्याचे अनेक पटींनी मोठे फळ प्राप्त होण्यास आपल्याला मदत मिळू शकते असं म्हटलं जातं। याचबरोबर या अधिक मासात आलेल्या गुरुपुष्यामृत योगामध्ये आणखी नेमकं काय करावं या संबंधित संपूर्ण माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच, तरी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया। गुरुपुष्यामृत योगात सोनं, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करावे, त्यानंतर ते देवघरात ठेवावे। गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं। यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता। गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकता। या कालावधीत नवीन घर खरेदी करता येतं किंवा नवीन घराचे बांधकाम सुद्धा या दिवशी सुरू करू शकता। गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार या संबंधित महत्त्वाची कामं करता येऊ शकतात। अडकलेले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर सुद्धा काम करता येऊ शकतं। पैशाशी संबंधित काहीही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा आवर्जून करावी। गुरुपुष्यामृत योगात देवी लक्ष्मी मातेच्या स्तोत्राचं पठण करावं। असं केल्यानं जीवनात सुख समृद्धी येते।